जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। 1 लाख रुपयांचे 5 लाख करून देतो असं सांगत 5 जणांच्या टोळीने मित्राचीच फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात उघडकीस आली। आता या प्रकरणी उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या पथकाने 5 जणांच्या टोळीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली। तक्रारदार योगेश चव्हाण आणि आरोपी गौतम जयहिंद सोनी उर्फ गोलू हे दोघे मित्र आहेत। गौतम याने 1 लाख रुपये दे, तुला 5 लाख करून देतो असे सांगितले। यासाठी त्याने काही नकली नोटा चलनात आणून योगेश याचा विश्वास संपादन करण्यास भाग पाडले। यानंतर योगेश याने त्याच्याकडील असली 1 लाख रुपये रोख रक्कम गौतम सोनी, प्रशांत शेट्टे, गणेश दुर्गे, नरेश गायकवाड आणि वीरेंद्र वाल्मिकी यांना उल्हासनगर जवळील विनस चौक या ठिकाणी दिले। यानंतर 5 लाख रुपयांची मागणी योगेश याने केल्याने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती। दरम्यान योगेश याने विठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर उल्हासनगर क्राइम ब्रँचचे अशोक पवार आणि योगेश वाघ यांच्या गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 5ही आरोपींना कल्याण, बदलापूर आणि उल्हासनगर शहरातून अटक केली। यापूर्वी देखील असे गुन्हे या आरोपींनी केले असून नागरिकांनी अशा खोट्या आश्वासनाला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।